याच्यावर आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे। पक्षनिहाय खातेवाटप अद्याप झालेलं नाहीये, त्याबद्दल पक्षनिहाय खातेवाटप देखील होईल, मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल, हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले आणि अजितदादांनी देखील सांगितले। त्याच्यामुळे हे तीन नेते लवकरात लवकर बसून मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। एक उच्च आणि तंत्र शिक्षणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळलेलं आहे। MPSCच्या परीक्षा जी झाली त्याच्यामध्ये 41 नंबरचा प्रश्न होता, शिक्षणामुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी होते आणि 4 कारणं दिलेली होती। अतिशय बुरसटलेल्या पद्धतीने हा प्रश्न विचारला, गंभीर बाब आहे, याची दखल घेतली बघा, आपण मंत्री होतात। नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगितलेली वस्तुस्थिती जर खरी असेल तर हा प्रश्न कोणी तिथं आणला याची देखील माहिती घ्यावी लागेल आणि अशा पद्धतीनं प्रश्नावली तयार करणारी जी कोण असतील त्यांना देखील समज द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे, कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे। अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर कुठेतरी 1000 कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता जी आहे ती मान्य केलेली आहे दिल्ली कोर्टाने। कसं पाहते एकंदर या घटनेकडे, शपथविधी झाल्यानंतर लगेच ही अशी प्रकारची घटना जर घडते कसं पाहताय? मला या घटनेबद्दल काही देखील माहिती नाही। आज विधिमंडळाच्या 288 आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते। मी देखील त्याच्यामधला एक आमदार आहे, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। मला याच्यातली काही कल्पना नाही, याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरणार आहे। त्याच्यामुळे मला त्या विषयाची माहिती नसताना बोलणं हे खरोखरच योग्य नाही। पण असं अनेक वेळेला दिसून येतंय की अनेकांना दिलासा मिळतोय, क्लीन चिट मिळत आहेत, आधी आरोप होत आहेत आणि त्यानंतर क्लीन चिट मिळते, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे जरी आज मी फक्त महाराष्ट्राच्या जनतेनं जे आम्हाला महायुतीला 214 आमदार विधिमंडळामध्ये महायुतीचे निवडून आलेलो आहोत आणि ते शपथ घेणार आहोत, या संदर्भातलीच मला माहिती आहे। त्याच्यामुळे अजितदादांच्या बाबतीतली काय नक्की माहिती आहे याची माहिती घ्यावी लागेल। अधिवेशनात दिलं जाऊ शकतं का, ठरवलं जाऊ शकतं का, आणि पहिल्या महिला सभापती म्हणून नीलम गोरे तुमच्या वतीनं संधी मिळू शकते? मला याच्यातली काहीच कल्पना नाही, कारण हे सगळे अधिकार शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीतला निर्णय घेतील। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून महायुती म्हणून हे निर्णय घेणार आहेत, मित्रपक्षाला बरोबर घेऊन। त्याच्यामुळे हे सगळे निर्णय लवकरात लवकर होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान आहे, त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला मनसेसोबत युती करण्यास रस आहे, कसं पाहता या विधानात? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय तुम्ही सांगताय त्या माहितीवरनं जर घेतला असेल किंवा जाण्याची इच्छा असेल तर त्यांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय असू शकतो। आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, या बाबतीतला देखील निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या शिवसेना पक्षाचे ते मुख्य नेते आहेत। या बाबतीत देवेंद्रजी त्यांच्याशी देखील चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील। धक्कादायक बाब म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि सर्वाधिक 317 शेतकरी आत्महत्या ज्या आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। आत्महत्येबाबत देखील काही आत्महत्या होऊ नयेत म्हणून मागच्या सरकारमध्ये आपल्याला माहीत असेल की अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत। या सरकारमध्ये देखील आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊन ह्या पूर्णपणे थांबाव्यात यासाठी आम्ही काम करू आणि अतिशय कायमस्वरूपी तोडगा या संदर्भातला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निघाला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र इतर काही मुद्द्यांवर त्यांना विचारलं असता त्यावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे। तिन्ही नेते लवकरच मंत्रिमंडळात विस्तारासंदर्भात बोलतील आणि याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल असे त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र अजित पवारांच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही असेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।